संक्रांत जवळ येत आहे तर आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात. तिळगुळाचे लाडू बनवले जातात, पोळ्या बनवल्या जातात. किंक्रांती दिवशी तर चक्क मटण असतं सगळ्यांच्या घरी आणि सोबतच घाऱ्याही बनवल्या जातात प्रत्येकाच्या घरी. म्हणजे संक्रांतीला घारी हा स्पेशल पदार्थ असतो. कोणी पोळ्या एक वेळ करत नसतील पण घाऱ्या प्रत्येकाच्या घरी बनवल्याच जातात. कोणी रताळ्याच्या बनवतात तर कोणी इथं भोपळ्याच्या बनवतात. मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये भोपळ्याच्या घाऱ्या बनवलेल्या आहेत आणि पाहिलंच असेल तुम्ही, अतिशय सुंदर रंगही आलेला आहे आणि मऊसूतही झालेल्या आहेत घाऱ्या. आता हा 1 किलो मापाचा भोपळा आहे, म्हणजे 1 किलो वजनाने आहे. बाजारातूनच मी वजन करून आणलेला आहे, त्या मापाने हा 1 किलो आहे. आता याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. याचा रंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल, भोपळा घारी बनवण्यासाठी तयार झालेला आहे. असा रंग आलेला भोपळा घारी बनवण्यासाठी तयार झालेला असतो. तर तिथं आपल्याला हा भोपळा मुरत ठेवायची गरज लागत नाही. अशा पद्धतीनं हा भोपळा आपला तयार झालेला आहे घारी बनवण्यासाठी आणि रंगही इतका सुंदर आहे याचा, अगदी केशरी रंग झालेला आहे याचा, मस्त दिसत आहे. आता इथं आपण कट करून घेणार आहे. आतील बिया आणि जे धागे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. धागे आपल्याला भोपळा किसत असताना किसणीमध्ये अडकतात, त्यामुळे मी इथं अशा पद्धतीनं आतून सर्व धागे काढून घेतलेले आहेत, सोबतच बियाही काढून घेतलेल्या आहेत. आता असे छोटे काप करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला भोपळा किसण्यासाठी सोपं जाईल. आता किसणीच्या मदतीनं अशा पद्धतीनं सर्व भोपळा इथं किसून घ्यायचा आहे आपल्याला. इथं आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचा नाही, काही पद्धती वेगळ्या आहेत बनवण्याच्या. म्हणजे भोपळ्याचे छोटे काप करून ते शिजवून घेतले जातात, नंतर त्याच्या साली काढून घेतल्या जातात. परंतु मी इथं डायरेक्ट शिजण्यासाठी टाकणार आहे गुळाबरोबर, म्हणूनच इथं मी असे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि त्याचं असं किसून घेतलेला आहे भोपळा. डबल व्याप इथं करावं लागत नाही आपल्याला, पहिल्यांदाच आपण शिजवून घेणार आहे. अशा पद्धतीने एवढा झालेला आहे किसलेला भोपळा. आता त्याच्या प्रमाणातच आपण इथं गुळ वापरणार आहे. त्याच्याबरोबर निम्म्याने आपण इथं गुळ वापरणार आहे. म्हणजे 1 किलोचा भोपळा आहे तर मी इथं अर्धा किलो गुळ घेतलेला आहे. बारीक करून घेतलेला आहे गुळ, जेणेकरून तो वितळवायला पटकन मदत होईल. आता कुकरमध्ये अशा पद्धतीनं मी भोपळा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यातच गुळ टाकून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही लो करायची आहे, जेणेकरून आपला भोपळा करपला जाणार नाही. गुळाचं पाणी होईपर्यंत, गुळ वितळेपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती असं सतत हलवत, जेणेकरून आपला भोपळा करपलाही जाणार नाही आणि सोबतच गुळाला पटकन पाणीही सुटलं जावं. म्हणजे हीट जास्त खालच्या बाजूने लागते. आपण सतत हलवल्यामुळे सगळीकडचा गुळ वितळवला जातो व्यवस्थित. अशा पद्धतीने आता इथं वितळलेला आहे गुळ. इथं झाकण लावायचं आहे कुकरचं आपल्याला. इथं आपल्याला लो फ्लेमवरती शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं नाही. अशा पद्धतीने गॅसची फ्लेम ही लो आहे, पाणी ऍड केलेलं नाही. त्यामुळे आपण इथं अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर आपला भोपळा पूर्ण करपलाच म्हणून समजा. इथं आता मिश्रण आपलं शिजून झालेलं आहे भोपळ्याचा. अशा पद्धतीनं डार्क रंग आलेला आहे. इथं सेंद्रिय मी गुळ वापरलेला आहे, म्हणजे काळा गुळ वापरलेला आहे. त्यामुळे मिश्रणाला रंग पूर्ण असं चॉकलेटी आलेला आहे, अगदी क्रीमी टेक्स्चर झालेला आहे. म्हणजे आपण इथं कुकरमध्ये शिजवल्यामुळे भोपळा अगदी गळेपर्यंत शिजलेला आहे. अजिबात याच्यामध्ये कोणतेही लम्स वगैरे राहिलेले नाहीत. म्हणजे भोपळा परफेक्ट शिजण्यासाठी तुम्ही इथे कुकरचा वापर करू शकता. कुकरमध्ये आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जास्तही शिट्ट्या नाहीत कराव्या लागत, 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपलं मिश्रण थंड झाल्यानंतर गव्हाचे पीठ मिक्स करायचं आहे. अगदी आपल्याला लागेल त्या प्रमाणात मिक्स करायचं आहे, म्हणजे पटकन जास्त पीठ ओतलं असं करायचं नाही. आपण पहिल्यांदा इथं 3 वाटी पीठ मिक्स केलेलं आहे आणि आपण आता इथं भोपळ्याचं मिश्रण पिठामध्ये मिक्स करून बघणार आहे. मिश्रण आपलं पातळ होतंय का, म्हणजे पीठ आपलं पातळ होतंय का. जर पीठ पातळ होत असेल तर परत आपण याच्यामध्ये पीठ ऍड करायचं आहे. असं थोडं थोडं पीठ ऍड करत आपल्याला इथं गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ बनवून घ्यायचं आहे घारी बनवण्यासाठीचं. एकदम जास्त पीठ ऍड केलं तर पीठ पूर्ण सुकं होईल आणि घाऱ्या आपल्या कडक होतील. त्या प्रमाणातच आपल्याला पीठ ऍड करायचं आहे. इथं आपल्याला पीठ मळत असताना लक्षात येतच, हाताला थोडं सैलसर पीठ लागत असेल, चिटकत असेल तर परत याच्यामध्ये आपण इथं गव्हाचं पीठ ऍड करायचं. असं एकूण मी या मिश्रणामध्ये 5 वाटी पीठ ऍड केलेलं आहे. जर गरज वाटल्यास तर तुम्ही याच्यामध्ये आणखी एक्स्ट्रा पीठ ऍड करू शकता. मी गव्हाच्या पिठाचा थोडा कमीच वापर केलेला आहे. घाऱ्यांना अशी भोपळ्याची टेस्ट यावी यासाठी गव्हाच्या पिठाचा थोडा कमी प्रमाणात वापर करायचा, म्हणजे आपल्याला गोळा बनवता आला पाहिजे. इथं आपण काही लाटणार नाही घाऱ्या, इथं आपण थापणारही नाही. एक वेगळी पद्धत मी इथं तुम्हाला सांगणार आहे घाऱ्या बनवण्यासाठी, जेणेकरून तुमचे हातही चिकट होणार नाहीत. अगदी व्यवस्थित आपल्याला घाऱ्या बनवता येतील. आता इथं आपण पीठ अशा पद्धतीनं मळून घेतलेलं आहे. थोडं
सैलसरच असं पीठ असतं घारीचं, म्हणजे घाऱ्या मऊसूत होतात. इथं आपण आता पॉलिथिन घेतलेली आहे, पॉलिथिन बॅग म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता. त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि असा गोळा बनवून घ्यायचा आणि त्या पिशवीच्या आतमध्ये ठेवायचा. वरून असं हातानं प्रेस करायचं आणि बोटाच्या मदतीनं पीठ सगळीकडं पसरवून घ्यायचं. अगदी मस्त आपलं पीठ शिजलेलं आहे, त्यामुळे घारी आपण जशा पद्धतीनं थापता येईल त्या पद्धतीने इथं थापली जात आहे. अगदी याला अजिबात काही कष्ट करायची गरज लागत नाही. सहज अगदी 2 बोटाने आपण घारी बनवू शकतो. म्हणूनच इथं मी म्हणलेलं आहे की बोटाने फक्त घारी बनवा. अगदी सोपी पद्धत आहे ही. याच्यामध्ये चिकट हातही होत नाहीत किंवा आपण ज्याच्यावरती बनवणार आहे प्लेटवरती बनवा किंवा पळपोटावरती बनवला तरी चिकट होतं पूर्ण. परंतु इथं आपण प्लॅस्टिकच्या पिशवीचा असा वापर केलेला आहे जेणेकरून घाऱ्याही भराभर बनवल्या जातात आणि हातालाही चिकट होत नाहीत. अगदी सोपी पद्धत आहे ही आणि पटपट उरकल्याही जातात. घारी बनवण्यासाठीचा कंटाळा असा येतो की चिकट होतं पूर्ण सगळं. गुळामुळे चिकट झालेला असतो भोपळा, त्यामुळे आपल्याला बनवताना खूप त्रास वाटतो. परंतु अशा पद्धतीनं बनवला तर अगदी सोप्या पद्धतीनं आणि पटापट तुमच्या घाऱ्या बनून तयार होतील. अशा पद्धतीनं आणि हातावरतीही इझी म्हणजे सोप्या पद्धतीनं हातावरतीही घारी उचलता येते. इथं आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. चेक करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही. तेल गरम झालेल्यानंतरच आपण याच्यामध्ये घारी टाकून घ्यायची आहे. घाऱ्या बनवत असताना थोड्या जाडसरच बनवाव्या लागतात म्हणजे त्या मऊसूत होतात. घारी ही जाडच असते, जास्त पातळ बनवली की ती वातड होते. त्यामुळे आपण इथं घाऱ्या अशा मऊसूत जाडसरच बनवून घेतलेल्या आहेत आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे. भोपळ्याचं मिश्रण आपल्याला पूर्ण काळसर चॉकलेटी रंग झालेला, परंतु इथं घारीचा रंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल अतिशय सुंदर असा. आपण ज्यावेळेस भोपळा कट केलेला त्यावेळेस जो रंग आलेला होता तोच आपल्या घाऱ्यांना रंग आलेला आहे. मस्त अशा सुंदर घाऱ्या आपल्या बनवून तयार होत आहेत. अशाच पद्धतीने आता मी सर्व घाऱ्या बनवून घेत आहे. एक आपली फ्राय करून झालेली आहे, सोबतच दुसरी इथं मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी टमटमीत फुगलेलीही आहे. म्हणजे इथं आपल्याला लाटायचा अजिबात त्रास पडत नाही. ही घारी बनवण्याची पद्धत आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा कमेंट करून आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.